पोळ्याच्या पार्श्वभूमीवरती जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या बडग्या मारबत उत्सव आणि मिरवणूक हा प्रकार केवळ नागपूरमध्ये बघायला मिळतो। मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे। यामध्ये काळी आणि पिवळी मारबत असे दोन प्रकार असतात। श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पूतना मावशीचे रूप म्हणून काळी मारबत तर लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबताची मिरवणूक काढली जाते। नागपूरमध्ये बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ही मिरवणूक काढली जात असून आज या काळी मारबत परंपरेला 144 वर्ष पूर्ण होत आहेत। जयवंत बलिरामजी तकीतकर मान्यता ही आहे की पूर्वीच्या काळामध्ये अंधश्रद्धेवर जास्त विश्वास होता आणि अंधश्रद्धेमुळे लोक त्यावेळेस देवीची पूजा करायची, मातामाईची पूजा करायची, तिला हे करायचं। त्या पद्धतीची ही मारबत होती। मारबतीमध्ये आला बाला घेऊन जा मारबत हे स्लोगन आहे तिचं आणि या स्लोगनाच्या कारणाने लोकांनी त्या मारबतीला लोकांचे दुःख होत होते, बिमाऱ्या होत होते, खासी खोकला, आता चिकनगुनिया मागच्या वेळेस झाला त्यावेळेस बी मारबतीला करता लोकांनी खूप मन्नत मागली तर तो रोगराई घेऊन जाणारी आहे आणि जेही संकट आपल्या जीवनामध्ये असते त्याला ते पोळा झाला का सगळं खतम होऊन जाते, या पद्धतीची लोकांची भावना आहे।